शासनाने आरटीओकडून डेटा मागवल्यानंतर ज्या बहिणींकडे सरकारला कार आढळली आहे अशा बहिणींचे अर्ज रद्द होणार आहे। आणि ज्या बहिणी आधी महाराष्ट्रात राहत होत्या आणि नंतर लग्नानंतर त्या महाराष्ट्र सोडून बाहेर गेलेल्या आहेत, आता त्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ होणार नाही। आणि तिसरे म्हणजे की ज्या बहिणींच्या कुटुंबामध्ये ज्या बहिणीने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे आणि अशा कुटुंबामधील एखादी व्यक्तीला समजा आता नंतर सरकारी नोकरी लागली असेल तर अशा बहिणीचा अर्ज रद्द होणार आहे। या 3 प्रकारचे जे अटी आहेत, म्हणजे या 3 प्रकारच्या ज्या बहिणी आहेत की ज्यांच्याकडे कार आहे अशा बहिणींचे अर्ज रद्द होतील। ज्यांच्या फॅमिलीमध्ये नंतर सरकारी नोकरी लागली आहे अशा बहिणींचे अर्ज रद्द होतील। आणि ज्या बहिणींचे लग्न करून त्या महाराष्ट्र सोडून बाहेर गेलेल्या आहेत, आता त्या बहिणीला सुद्धा यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ होणार नाही। आणखीन बरीच अशी महत्त्वाची माहिती आहे, तर खाली दिलेल्या लिंकवर टच करा आणि लवकरात लवकर मोठा व्हिडिओ सविस्तर बघा, म्हणजे तुम्हाला सर्व नियम आणि अटी पात्रता कळेल।